मित्रांनो नमस्कार. 100 डेज ऑफ अबॅकस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे डे 2. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत बेनिफिट्स ऑफ अबॅकस म्हणजे नेमकं अबॅकसचा या ठिकाणी फायदा काय होतो? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अबॅकस हा ब्रेन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे. यामध्ये मुलांचा बौद्धिक विकास होतो. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मुलांचं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन अबॅकसमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यासोबतच मुलांची जी काही ग्रास्पिंग कॅपॅसिटी आहे, जे ग्रास्प करण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, या सुद्धा या ठिकाणी वाढतात. त्यासोबतच मुलं व्हिज्युअलायझेशन करायला लागतात. त्यासोबतच मुलांची जी काही अॅक्युरसी आहे, ती अॅक्युरसी या ठिकाणी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे टाईम बॉन्डिंग. मुलं या ठिकाणी टाईम बॉन्ड करतात. त्यामध्ये जे काही अबॅकसमध्ये जे काही आपण ऍक्टिव्हिटी घेतो, त्या ऍक्टिव्हिटीमुळे मुलांना टाईम बॉन्डिंग या ठिकाणी मुलं शिकतात. त्यासोबतच बोथ हँड ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस फक्त अबॅकस अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये मुलं एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करतात. त्यामुळे मुलांचे जे काही ब्रेनचे लेफ्ट आणि राईट पार्ट असतात ते ऍक्टिव्ह होतात. तर हा ब्रेन डेव्हलपमेंटचा एक खूप मोठा फायदा या ठिकाणी अबॅकस मध्ये मुलांना होतो. त्यासोबतच मुलांना अकॅडमिक मध्ये सुद्धा शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अबॅकसचा कसा फायदा होतो तर अबॅकसमुळे मुलांची रीडिंग स्पीड वाढते. वाचण्याची जी काही स्पीड आहे, गती आहे ती वाढते. त्यासोबतच मुलांची रायटिंग स्पीड सुद्धा वाढते. मुलं 6-6 मिनिटांमध्ये 100-100 गणितं सोडवतात. त्यामुळे त्यांची रायटिंग स्पीड वाढते आणि यासोबतच मुलांची लिसनिंग स्पीड सुद्धा वाढते. ऐकण्याची क्षमता या ठिकाणी मुलांची वाढते. त्यासोबतच रिकॉलिंग स्पीड म्हणजे मुलांना जे काही त्यांनी ग्रहण केलेलं आहे ते पुन्हा आठवायचं आणि पुन्हा ते स्पीडली लिहायचं. या सुद्धा गोष्टी या ठिकाणी मुलांच्या रिकॉलिंग स्पीड या ठिकाणी मुलांची अबॅकसमुळे या ठिकाणी वाढते. त्यासोबतच मुलांची कॅल्क्युलेटिंग स्पीड गणन कौशल्य जे आहे म्हणजे बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या सगळ्या गोष्टी मुलं अगदी फास्ट पद्धतीने या ठिकाणी करत असतात. तर हा बेनिफिट्स ऑफ अबॅकस म्हणजे अबॅकसचा या ठिकाणी खूप मोठा फायदा मुलांना या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी या माध्यमातून या ठिकाणी होत असतो. तर हा होता आपला डे 2. धन्यवाद.